चांदूर बाजार तालुक्यातील अनेक भागात वाळूचे अवैध उत्खनन आता बेशरमपणाच्या टोकाला पोहोचलेले आहे। आसेगाव परिसरातील विरुड पूर्णा आणि दहीगाव पूर्णा येथे असलेले पूर्णा नदी जी कधी काळी जीवनदायिनी होती, आज खनन माफियांच्या निर्दयी लुटीची बळी ठरत आहे। दिवसाढवळ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि रात्रीच्या अंधारात जेसीपीने नदीचे पोट फाडून वाळूचे सौदागर मालामाल होत आहेत, तर महसूल विभाग हातावर हात ठेवून तमाशा बघत आहे। ही केवळ छायाचित्रे नाहीत, तर येणाऱ्या भीषण संकटांची इशारे आहेत। नदीच्या मधोमध अनेक फूट खोल खड्डे खोदले गेले आहेत। पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असून परिसरातील भूमिगत जलस्रोतांवर थेट परिणाम होत आहे। वाळू तस्कर कायद्याची उघड थट्टा करत आहेत। वाळू वाहतुकीसाठी कोणतेही परवाने नाहीत। गावाच्या रस्त्यांवर ट्रॅक्टर धावत आहेत, पण कोणी थांबवणार नाही। स्थानिक सरपंच, पोलीस, महसूल कर्मचारी यांची रहस्यमय शांतता आता संशयास्पद वाढू लागली आहे। ही मिलीभगत आहे का की केवळ कमजोरी? वाळूची ही लूट फक्त एक अवैध धंदा नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या पाण्यावर टाका आहे।